नमस्कार, मी कुंती, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी लिंबूचं लोणचं कसं घालतात ते करून दाखवणार आहे। हे आता मी ताजे शेतातले तोडलेले लिंबू आहेत। आता मी याला पाण्याने धुवून काढलेले आहेत। आता याला छान पुसून याच्या चिऱ्या करून लोणचं करून दाखवणार आहे। हे मीठ, हे काळं मीठ, हे गूळ आणि चवीनुसार थोडंसं तिखट घालायचं आहे। छान पुसून झालेले आहेत। आता मी याच्या चिऱ्या करून बरणीत अशा छान चिऱ्या करायच्या छोट्या छोट्या। हे बघा, मी आता लोणचं घालत आहे। हे बघा, छान बारीक कापून झालेले आहेत लिंबू। आता याच्यामध्ये मी काळं मीठ टाकते। आपल्याला जेवण हजम नाही झालं तर एक फोड खाऊन घ्यायची, पूर्ण जेवण हजम होते याच्याने, लिंबाच्या लोणच्याने। रात्री बेरात्री तुम्ही कधी पण खाऊ शकता। हे साधं मीठ, हे तिखट, आपल्याला जेवढं घालायचं आहे तेवढं घालायचं आपल्याला चवीनुसार। हा गूळ, छान मिसळून घ्यायचं याला सर्वाला। छान असं एकत्र करून घेऊ। हे बघा, छान मिश्रण तयार झालेलं आहे लिंबाच्या लोणच्याचं। आता मी याच्यामध्ये लिंबू चिरून रस घालणार आहे। अर्ध्यात लिंबू कापायचे आणि अर्ध्यात लिंबूचा रस घालायचा। हे बघा, लिंबू पिळून झालेले आहेत। आपण 2-3 दिवसाआड चमच्याने असे हलवून घ्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये याला बाहेर ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर खराब होते लोणचं। हिवाळ्यामध्ये चालते। हे 15 दिवसात लोणचं तयार होऊन जाते। व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद। तुम्ही पण बनवून पहा आणि मला सांगा।